श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो की 2 जून ते 8 जून 2025 हा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, आर्थिक बाबतीत कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो बघा की कुंभ राशीला आता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5चे हे दुसरे चरण चालू आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती हे अतिशय धाडसी असतात, पराक्रमी असतात आणि कष्टाळू देखील असतात. दुसऱ्याच्या उपयोगी नेहमी पडणाऱ्या, समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या राशीच्या व्यक्ती म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्ती अतिशय प्रामाणिक देखील असतात. अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे हे आता आपण बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला ताजेतवाने वाटणार आहे, उत्साहाचे वातावरण तुमच्यामध्ये असणार आहे. कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला जाणवणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास आरोग्याचा तुम्हाला जाणवणार नाही. फक्त खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा, खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावा आणि तुम्हाला आरोग्याला अपायकारक होईल असे कुठलेही अन्नपदार्थ तुम्ही सेवन करू नका. रोज सकाळी उठून व्यायाम करा, योगा करा, त्यामुळे तुमचा दिवस अतिशय उत्साहात जाईल. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय उत्साहाने भरलेला असेल. कुठल्याही प्रकारचा शारीरिक थकवा तुम्हाला जाणवणार नाही. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. वरिष्ठ नाराज होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला एखादी जबाबदारी दिली तर ती जबाबदारी तुम्हाला पूर्णपणे पार पाडून घ्यायची आहे किंवा पार पाडायची आहे. तुमच्या वरिष्ठांची मर्जी तुम्ही यावेळेस सांभाळा आणि वरिष्ठ जर आनंदात असतील, वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमची बढतीसुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असणार आहे. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्हाला टीमवर्कने काम करायचं आहे. तुमचे जे सहकारी असतील त्यांना सोबत घेऊनच तुम्हाला काम करायचं आहे. वरिष्ठ तुम्हाला एखादी जबाबदारी देतील तर ती जबाबदारी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना टीमवर्कने पूर्णपणे करायची आहे. येणारा काळ हा तुमच्यासाठी नोकरीमध्ये अतिशय चांगला असणार आहे. नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहेत. नवीन एखादा प्रकल्प तुम्हाला सांभाळायला मिळू शकतो किंवा एखादी नवीन जबाबदारी नोकरीमध्ये मिळू शकते. तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही मन लावून अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. येणाऱ्या परीक्षांचा रिझल्ट हा सुद्धा तुम्हाला अनुकूल असाच असणार आहे. तुम्हाला एखाद्या परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असेल, त्यात सुद्धा तुम्हाला यश हे चांगलं मिळणार आहे. तुमच्या मनाप्रमाणे हे यश मिळणार आहे. फक्त तुम्हाला थोडेसे कष्ट करावे लागतील, अभ्यासावर लक्ष ठेवावं लागेल आणि मन शांत ठेवून तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बघूया ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल किंवा उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांना सुद्धा येणाऱ्या काळात ॲडमिशन मिळू शकतं किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक बाबतीत कुंभ राशीचे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना येणारा आठवडा हा व्यवसायाच्या दृष्टीने नफा मिळवून देणारा असणार आहे. येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला नफ्याची प्राप्ती होणार आहे. त्याचप्रमाणे बघा की तुमचं जर गुंतवणूक तुम्हाला हवी असेल ती गुंतवणूक सुद्धा तुम्हाला मिळू शकते. एखादा माणूस तुमच्या ओळखीचा असेल तर तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतो. येणारा काळ हा तुमचा जर एखाद्याकडे उधारी जरी असेल तर ती उधारी सुद्धा येणारा काळ तुमची वसूल होऊ शकते. म्हणजेच काय की व्यावसायिक लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आत्ताच आपण बघितलं की कुटुंबाच्या बाबतीत वैवाहिक जीवन तुमचे कसे असणार आहे किंवा ज्यांचे लग्न झालेले अशा व्यक्तींचं येणाऱ्या आठवड्यात कसं असणार आहे. मित्रांनो ज्यांची लग्न झालेली आहेत अशा व्यक्तींना जोडीदाराबरोबर अतिशय चांगले संबंध राहणार आहेत. जोडीदार आणि तुमच्या चांगले संबंध आणि तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात. तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबात तुमच्या आनंदाचे वातावरण असणार आहे.
कुटुंबाचे अनुकूल वातावरण असल्यामुळे तुम्ही सुद्धा आनंदात असणार आहात. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय प्रगतीचा असणार आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार असल्यामुळे तुम्ही सुद्धा आनंदात असणार आहात. मित्रांनो, आताच आपण बघितलं कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. आरोग्य तुमचं चांगलं असणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी चांगलं वातावरण असणार आहे. नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.